भांडारेकरांसोबत सर्वज्ञानी शुश्रूषा विधी केली त्यांची. या लीळेचा हेतू चालू आहे आता. तर अशा थोर परमेश्वराने का सेवा केली भांडारेकरांची? म्हणजे अशी कोणची कणव आहे, अर्जव आहे ना तेने निमित्ते गेली थे थोर पात्र. म्हणजे भांडारेकरांनी पूर्वप्रमादामध्ये थोर पात्राची सेवा केली म्हणून आता स्वामी सेवेला उपलब्ध आहेत. दुसरे, सन्निधानाचा भोग सन्निधानी पावे. चांगला असो की वाईट असो, स्वामी का एक मिनिटात स्वामीने त्यांची भैरतीचा उपद्रव थांबवला असता, पण सन्निधानीचा भोग सन्निधानीच पावे. तर म्हणाले, मग अशी कुठली क्रिया केली असेल? केवढ्या उभयदृश्य अवताराचं सन्निधान, थोर पात्राची सेवा, आणि हा रोग आदी व्याधी कसा लागला ना रोगजनक घडली बाधक पदार्थ घातल्या सरी. बाधक पदार्थ पूर्व प्रमादामध्ये त्याने त्या सत्पात्राचा ठाई घातलेला आहे, त्याने तो सरलेला आहे साधक. आणि त्या पदार्थामुळे कसा रोग निर्माण होईल किंवा झाला, त्यांनी तो पदार्थ खाल्ला आणि त्यांना रोग निर्माण झाला. म्हणून आता या जन्मात आता भांडारेकरांना तो तळतळाट, कीर्ती निमित्त दोष, एक तर नको तो पदार्थ मुद्दाम घातला, तिखटच घालून टाकलं, बस अंदाज करत आहे की नाही, सडका पदार्थात मिक्स करून दिला आणि आपण तर चांगला खाल्ला. सडलेला माहित आहे, पण ते सडलेलं बाजूला काढायचं, त्यात थोडं चांगलं टाकायचं आणि मिक्स करून द्यायचं. माहित आहे ते सडलेलं आहे बरं का, आता ह्याची मजा होईल, रोग जणेल ह्याला. अशा दोन घटना भांडारेकराकडून पूर्वप्रमादात जाणीवपूर्वक घडलेल्या आहेत. आणि असं होतं ते स्वयंपाकघर असं विचित्र आहे आणि तिथं असलेलं मन मोठं विचित्र आहे. ते हमेशा शोधत राहतं आपलं चांगलंच करायचं नाही, लय गंमत असते ती मनाची, वगैरे वगैरे गोष्टी घडतात. म्हणून आता तो रोग उत्पन्न झालेला आहे भांडारेकरांना, आणि तो देहाधिकारी येण्याची रोगे पात्र सरे. त्या रोगाने ते पात्र सरलं. आता भजन पण घडलं ना, असे दोन्ही तिन्ही मिक्स क्रिया घडत गेल्या आणि तसा देहाधिकार आता इथे उत्पन्न झाला. आणि सन्निधान सामर्थ्य जरी असलं तरी तो भोगावा लागला. जसं इंगळी चावली तसा हा रोग पण लागला आणि त्या रोगाच्या निमित्ताने त्यांचा देह गेलो. तर म्हणाले त्या नंदेश्वराला, ते ब्राह्मण, ते संन्यासी, तिथला बडवा खंती करायची म्हणाले. ह्या दोघांना बघून, स्वामींना पाहून आणि
साधू आहेत ते भांडारे का, नको वाटायचं. आपल्या इथं कशाला आले ते, काय काम आहे यांचं यायला, यांच्या काय बापाच आहे का, मार्गात चालते बघा असं, उगाच आले माझ्यासाठी. तर ते कोण होते, ते मार्गद्रोही, गुरुद्रोही. आता इथं उभं राहत होते. त्यांनी मार्गाचा द्रोह, नफरत केलेली आहे. मार्गात कोणी आलं की मार्गात आलेल्यांचा द्रोह करायचा, द्वेष करायचा, मान अपमान करत राहायचं उन्यापुऱ्या शब्दाने. हा द्रोह असतो, ह्याला म्हणायचं द्रोह. बोलत राहायचं, काय नाही बोललं तर तोंडानं तोंडकस नको करून बसायचं कोणी आलं की. हा मार्गद्रोह. अशा अनेक मार्गद्रोह घडतात, एक नाही लाखो प्रकार. प्रसव मोडताना बरं वाटतं म्हणायला, मी मार्गद्रोही, गुरुद्रोही, पात्र, पण तू कसा द्रोह केला तुला माहिती आहे का? हे असा मार्गद्रोह असतो. गुरुद्रोह तर माहितच आहे तुम्हाला चांगल्यापैकी, आहे की नाही, छान व्यवस्थित असतो. आणि हे सगळ्यांना सगळं कळतं. पण जेव्हा क्रिया आचरायला जातो आपण, तेव्हा आपला अहंकार ते करू देत नाही. माहित आहे सगळ्याला, गुरुद्रोह मी करतो, मार्गद्रोह करतो, पात्रद्रोह करतो, हे कळतं. पण साला हे मन, ते अहंकार असा असतो, इगो असा फकफका फुकतो, तो समजू देत नाही तो. आणि भांडारेकरांना नेमकं मागील पूर्वप्रसादामध्ये ते जे बडवे आहेत, ब्राह्मण आहेत, तिथले खंती करायचे, स्वामींना पाहून खंती करायची. काय मंदिर तर सर्व सार्वजनिक ट्रस्टचा असेल ना, आश्रम काय तुमच्या कोणाच्या बापाचा आहे, तो स्वामींचा आहे. आता आपण आपला समजतो, तो भाग आपला आहे, मग हे जोडून घ्यायचं. म्हणून तसा तो प्रसव. म्हणून ते सांगतात की ते मार्गद्रोही प्रसवाचे आहेत. ते असं होत नाही क्रॉसिंग विनाकारण. गुरुचा प्रसव नित्याला असतो किंवा शिष्याचा, दोनच प्रकार इथे असतात. गुरुची जशी हिन जोड असते, मग तो गुरु नित्य नरकाला जातो, किंवा शिष्याचा प्रसव असतो, त्यांना इथं जोडायचं असतं. हा खेळ प्रसवांचा. जेव्हा आपण गाणं ऐकायला समजा आपल्या जीवनात हा खेळ प्रसवांचा, असे न मोडीत प्रसव असतात. म्हणजे विचार बदलला, सगळं बदलतं. आणि आता सर्वज्ञानी तो सगळा प्रसव स्वीकार केलेला आहे. आणि आता सर्वज्ञ भांडारेकरांना जाणू आपली उशिरा देतात, काळवंचना करा म्हणतात. आणि मग शेवटी काहीच झालं नाही तर जळ निक्षेप करतात. तर असं केल्याने काय होतं ना, म्हणाले ओळगणिया आपण संबंधा नेले. हा त्यांचा नवीन विषय आहे. ओळगणी पुनसंबंधाला घेऊन अतिवाहिके. कसं सूत्र आहे ते, ऐका कुठं बघा, आठवतंय नसलं तर राहू द्या, काही हरकत नाही, पुढल्या जन्मात आठवा. तर अशा प्रकारे ओळगणी आपण संबंधाला घेऊन जाते.
तर ही काळवंचना काय भानगड आहे? मग म्हणाले त्यात 2-4 भानगडी आहेत. कशा? ना ब्रह्मांडी आत्मा चंद्र सूर्याचा संपुष्टी लपविजे. शरीरातून आत्मा काढून अशा अनेक लीळा आहेत, घडता चरित्रामध्ये आहेत, स्वामींनी सांगितल्या, इतर साहित्यात आहेत. चरित्रात अनेक प्रकार चाललेले आहेत. पहिला म्हणायचं ब्रह्मांडी आत्मा चंद्र सूर्याचा संपुष्टी तेथ समान वायू असे. आता हे सगळं मरण म्हणजे काय? वायूचा खेळ असतो. समान वायूशी लिंग देहाचे उत्क्रमण, ह्याला मृत्यू म्हणायचं. त्या यमाला काळाला दिसतच नाही ते शरीरात आहे. गीतेमध्ये सांगितलंय कृष्णाने. प्राण कुठं श्लोक आहे तो बघा. प्राणापान समकृत्वानासाभ्यंतरचारिण प्रयाण काले मनसा चलेन. कसं आहे ते? प्रयाणकाली मनसा चलेन बुद्ध्युक्त. तो प्रयाण काळ आहे तो. आता अशा प्रयाण काळ असतो आपल्यासारख्या हीन प्रसवकारकांचा. भांडारेकरांचं महाप्रयाण आहे. आता महाप्रयाण आहे ते. म्हणून त्याच्या वेळेला प्रयाण काले मनसा अचलेन, तर मन अचल असतं. ती प्रक्रिया योगशास्त्रातली. मला त्याचं काय मतलब नाही. हे तुम्हाला म्हणजे कोणालाच काय मतलब नसतो. ह्यात नेमकं घडतं काय ते? तर गीतेमध्ये त्या 8व्या अध्यायामध्ये सगळं हे सांगितलेलं आहे. असं म्हणजे मरायचं कसं हे ठरलेलं नसतं अगोदर. ज्ञान अग्नीने मरायचे का भक्तीच्या अग्नीने मरायचे का वैराग्याचे, असे मरणाचे साधूचे अनेक प्रकार. आणि त्यावेळेला तुमचं नेमकं काय असतं? मरणाची प्रक्रिया अशी सुंदर कृष्णाने आणि चक्रधर स्वामींनी व्याख्यानली. मरण नेमकं कशात होतं आणि कसं करायचं त्याला माहीत असतं. जो वरच्या लेवलला गेला त्याला माहीत असतं माझं मरण आता येणार आहे, मी इतक्या दिवसाला मरणार. मग तो अगोदर तयारी करतो. ते सगळं सुटसुटीत असतं. एक कठीण आहे. मी तुम्हाला सांगून या वेळेला काही फायदा नाही. कारण तुम्हाला ती तयारी करायला कितीतरी वर्ष लागतील. म्हणजे समजून घ्यायला तो विषय. आणि मग अशा प्रकारे प्राणाचं उत्क्रमण त्याला कळतं. आता मग तुम्हाला न्यायला कोण आले हे पण कळायला पाहिजे. श्रीकृष्ण आले भीष्मांना आणि धर्मराजाचं निरूपण केलं त्यांनी. काय तुम्हाला सांगण्याची काही मजा आहे का नाही माहीत नाही, माझ्या आठवणीसाठी सांगतो. तर ते पडले होते बाणशय्यावर आणि म्हणाले धर्माला काय उपदेश करा. आणि म्हणाले येतो मग भीष्माचार्य, बाय. भीष्माचार्य म्हणतो अरे कृष्ण थांब, म्हणाले आता नको जाऊ. तूच मला सांगितलं ना उत्तरायणात मरायचे, मी इच्छा मृत्यू आहे ना माझा, आता थांब. आणि मग पायाजवळ उभा राहिले कृष्ण. असं किती मोठं भाग्य जे आहे ना, देव पायाजवळ उभा आहे भीष्माचार्यांच्या. आणि ते दृश्य तुम्हाला स्मरणाला आठवतं. डांगरेशाचं मरण थांब म्हणाले स्वामी, चला तुम्ही माझ्यासोबत, मला गाडीत घाला. ते असं
वेगळंच चिंतन आहे ते मरणाचं चिंतन, फार भिन्न आहे ते, अति सुंदर आहे ते. दररोज साधकानं मरावं असं. कृष्ण म्हणाले, झालं ना आता तुमचं निरोपण. अरे थांब रे म्हणाले, मला आता मरायचं आहे ना रे म्हणाले. बस आता मी तयारी करतो, उभा राहील पायाच्या आजू. सगळ्यांना वाट लावला आणि मग तिथं चिंतन आहे भागवतामध्ये. तिथे काही बरेच श्लोक आहेत भीष्मांच्या मुखामध्ये, ते चिंतन केले त्यांनी. श्रीमूर्तीचं स्तुती केली, भीष्मस्तुती म्हणतात त्याला. इथे भांडारेकर स्तुती आहे, इथे डांगरे स्तुती. मग स्मृतीस्थळात गेले तर मग महादायसाची स्तुती, भटवासांची स्तुती त्यांनी कशी केली शेवट. याचा कसलाही संबंध सध्याच्या चलकाळा उपस्थितीमध्ये काही गरज नाही. काळ बदलला, विचार बदलले, बदलून गेला. तर ते जे मरण आहे समान वायुष्य, स्वामी म्हणतात बघ आता तू जाणार, नक्की ठरलंय ना, आणि मग चल आला बघ मरण. आणि ते मरताना अचल झालेले आहेत भांडारेकर. नेत्रांच्या बुबुळांच्या हालचाली थांबल्या आणि स्वामी त्यात समाविष्ट झाले. आणि पाहून घे मला आता बघ. आणि असं मरण, जसं तुम्ही स्मरणात बसाल जितकं स्मरणाची प्रॅक्टिस वाढल तसं तुम्हाला ते वेगवेगळ्या छटा दिसतील मरणाच्या. आणि मग तुम्हाला पूर्ण साधुत्व तुमचा आकाराला येईल. तरच तुम्हाला ओळखणी माया पूर्ण संबंधाला न्यायला येईल, नाही तर तुम्हाला यमलोक येतात. इथे विचारायचंच काम नाही, यम काय भूतच येईल. जर कुठलं क्षोभानं तुमच्या भूत गेलं तर ते भूत तुम्हाला न्यायला येईल. चल बाब्या चल, आटप कार्यक्रम. मग त्याचा मित्र होऊन राहावं लागेल पंचगोळ्यासारखं. असं तो एक ग्रुप आहे भूतांचा. परमार्गातले भूत वेगळे असतात, हे आणखी विशिष्ट भूत आहेत. आणि तुमचे कसे क्रियावधी ध्यावधी आहेत. मग लगेच पाल, लगेच कुत्री मार्गात पाल होऊन जायचं. मग कठीण आहे मृत्यूनंतरचं जीवन, फार कठीण आहे. आणि म्हणून ते सांगतात की आता समान वायू दाटला आणि अज्जड आच्छादी तिथे ते सगळं काम ॲटोमॅटिक होत असतं मरणाच्या काळाला. स्वामींनी सांगितलं राजळ्याला आत्मा झाकायला किती वेळ लागलेला आहे अजड मायाला. म्हणून मग ते देवता न दिसे, देवतेला तो दिसत नाही. येतात ते यमलोक न्यायला, आत्मा दिसत नाही त्याला. असा तो वैतागून निघून जातात. एक असा सुंदर मूर्तिकार होता, त्याने 4 मूर्ती निर्माण केल्या सेम आपल्यासारख्या. त्याला कळालं होतं मरण. त्याच्या गुरुने सांगितले की तुला इतक्या टायमाला मरण येणार आहे. त्या 4थ्या मूर्तीत आपली एक मूर्ती केली. यम आलेला दिसला त्याला, तसा सेम उभा राहिला तो. यम आला, सगळ्या 5वी मूर्ती बघितल्या. कोणता माणूस नाही आता ह्याच्यातला, आत्मा तर नाहीच आहे. कंटाळून कंटाळून बिचारे थकून गेले आणि टाइम संपला. निघाले परत. रस्त्यात नारद भेटले. अरे यमलोक काय झालं? काय गुरु बाबा म्हणाले असं असं झालं. म्हणजे आज तुम्ही हारले? चला म्हणाले, मी असताना तुम्हाला कशाला हारायची काही गरज आहे. मग ते आले घेऊन. मग नारदांनी स्तुती केली. म्हणजे वा 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 वा, कसा अहंकार माणसाला, मृत्यू सुद्धा माणसाला चुकू देत नाही अहंकार. आपण त्यातलेच आहेत सगळे.
आपला अहंकार सदैव जागो असतो. आणि काय सुंदर मूर्ती केली म्हणाले. आ हा हा हा, सुरेख. काय भाग्य असेल म्हणाले ते कोणी निर्माण केली त्याचं. पण म्हणाले एक मूर्तीचं तिचं थोडस डोळ्यामध्ये बुबळाचं थोडस चुकलं म्हणाले. बाकीचं सगळं चांगलं आहे. काय भाग्यवान आहे. नाही नाही, चुकली नाही म्हणाला. यम लोकांना म्हणाले हा घ्या, हा 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 इथं उभा आहे तो. अहंकार जागा झाला. फुगायचं नाही स्तुती केल्याने. नारदाने मग घेऊन गेले. तसं यमलोक अजड ब्रह्मांडामध्ये लपवते. रचता तिथं हा आत्मा लपू जाणे. तर अशा प्रकारे म्हणाले अशी काळवंचना असते. तर ती अजड अच्छादी तेने देवता न दिसे. देवतेंना दिसत नाही. आता आपल्या मृत्यूला देवतेचं काहीच काम नसायला पाहिजे, पण आपण त्या क्वालिटीतले नसल्यामुळं आपली चतुर्विधी चालू राहते. आपलं जे वर्तन आहे ना, ते तुमचं अनुसरण कधी भंगलेलं आहे ते कळतच नाही. अशी म्हणजे आता तुम्हाला देवतेचं काय काम आहे मृत्यूला तुमच्या. म्हणून आपले पूर्व साधू सांगायचे की माझी दशक्रिया घालू नका, मी पण संबंधाला जाणार आहे. असं ते अगोदर सांगून टाकायचे. आता अगोदर इथं सांगायला लागतंय माझी दशक्रिया घाला, मी नरकाला जाणार आहे, मला जाऊ देऊ नका बरं का परिवार. माझे बँकेतले पैसे काढा, धावा चांगला करा. आता हे बदलला, काळ बदलला, मूल्य बदललं. अनुसरल्या पुरुषाला देवता कशाला येईल न्यायला. सृष्टी व्यवस्थेत नाहीच आहे ना तो. का नाही सृष्टी व्यवस्थेत. तर आगंतुक कुंठे अनारब्ध सुखी प्रारब्ध भोगून संपले, कार्यक्रम आटोपला त्याचा. पण येतात हा विषय चिंतनाचा आहे, किंवा अनुसरल्या पुरुषाला न्यायला कोण येत. असे ऐकायचं. जाऊ द्या, माझं चिंतन होऊन जातं त्या निमित्ताने. अनुसरला सांगालोय मी. हा, साधू संन्यासी गुरु इथे अनुसरल्याच्या मॅटरमध्ये नाही ते मानत. तुम्ही अनुसरले जसं त्याला माहिती असतं. हा क्षण जसा त्याला माहितीचा असतो की मी अनुसरलेला आहे, कमी गेलेला आहे. मग गेला तर कशाने गेला. तिकडे जायबावीसाठी गेला, देहावधीच्या दोषाने गेला, निमित्त दोषाने गेलाय, काही प्रमाद अंगवून गेलाय, वगैरे वगैरे गोष्टी. म्हणून परमार्गी गेल्यावर एवढं तरी ज्ञान प्राप्त असावं त्या शिष्याला. तुम्हाला करायचं काय नाही, करावं काय नाही, आणि काय करायला पाहिजे, काय न केलं पाहिजे. आणि जाणीव झाल्यावर जर केलं तर पुन्हा माफ नसते. हा, म्हणून देवता न्यायला येते. प्रतीश्वर होतो आपण प्रत्येक वेळेला. सोक्तीचा आचार करायचा, करायला लावायचा, स्वतःही करायचा. अशा भानगडीमुळे देवता न्यायला येते. त्यावेळेला तिथे जडाची जड या माया असतात. अशा महान पुरुषांनी जर आत्मा ब्रह्मांडात लपवला तर तिची जड माया व्यापारते. तर कैसे न दिसे ना सामर्थ्य सिद्धीने नेते. हे साध्य रूप साधन असतं त्याच्याजवळ. हे साध्य रूप साधन.
साधनच साध्य होत असतं. म्हणजे आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर गेलो. पहिली पायरी साधन, दुसरी साध्य, पुन्हा दुसरी पायरी साधन, तिसरी साध्य, तिसरी साधन, असं असतं. ब्रह्मविद्येचे साध्य साधन येतं. येतं म्हणजे काय भानगड आहे? स्टेप बाय स्टेप तुमचे अधिकार वाढवत जा, योग्यता वाढवत जा. स्मरणाची तुमचं क्वालिटी बदलत जाईल तुमची. तुम्ही तेच असता. तुम्हालाही लुंगीच आहे, मूर्खालाही लुंगीच आहे. रेड्याला बी शेपूट आहे, घोड्याला बी शेपूट आहे, गाढवाला बी शेपूट आहे. लुंगीत काही फरक नाही पडत. देह तसा दिसतो, आतली प्रक्रिया अशी बदलून जाते. आतलं काय दिसायचंय कोणाला? हे साधू 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 असं नाही. मध्ये त्याचं साधुत्व वेगळं असतं. हे ते मधली गोष्ट सांगतात. साध्यरूप साधन, ब्रह्मविद्येचं साध्य आणि साधन असं इथंच असतं. ते भांडारेकरांना प्राप्त झालेलं आहे. आणि आता भांडारेकरांचा अंतिम प्रवास निघालेला आहे. म्हणून सर्वज्ञांनी पुन्हा त्यांना आमिष दाखवलं. भाऊ, तुला सहस्र आयुष्य घ्यायचंय का? बघ, मी कुठलंही देईल, अनवाच्या ओळीतून देईल, इकडून देईल, तिकडून देईल, मला काय नाही. 10 सहस्राचं देऊ का तुला? जगायचे का जगात? म्हणून सर्वज्ञ म्हणतात, काळवंचना का करण, कमी करू का तुम्ही करा. बघा, 10 सहस्र मंत्ररूप साधन युक्त देवता व्यापार. 10 काय असं चिरंजीवाविषय असतात. दत्तात्रय प्रभूंचा कसा मानवेश आहे? चिराय. अश्वस्थामा म्हणजे सप्त चिरंजीव आहेत, अशा अनेक असतात. चला, तर म्हणाले त्यांनी केलं तर तसा प्रकार, स्वामींनी केलं तर काळवंचनाचा स्वामींनी केली. बटवासा उपलक्षणे लीळेदानाचं देह दिलं, तर त्यांना याला कोण येईल? हा एक मोठा प्रश्न आहे की नाही? काय माहित तुम्हाला कधी देवाने वाचून अपमृत्यूपासून रक्षण केलंय तुमचं? हे असं सगळं ईश्वर विज्ञान सामर्थ्याने मग त्यावेळेला करत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसू देत नाहीत. मायला दिसत नाही, कोणाला दिसत नाही. तो आत्मा सगळ्या देवता म्हणतात, गेला रे गेला, गेला रे गेला, हा नव्हे, हा नव्हे, असं तो पुनसंबंध एकदा म्हणतो तो, हे नव्हे, हे नव्हे. तसं सगळ्या देवता साधू मारायला आल्या म्हणतात, हा नाही, हा नाही, इथे नाही आहे तो, कुठे गेला? आणि मग ते विज्ञान सामर्थ्य तिथे ईश्वर प्रगट असतात. आणि अशा पुरुषाच्या मौतीला खांदा लावायला जातात सगळे, गाड्या करू करू लावत कोणी नाही, की नाही? खांदा लावायला पाहिजे राव. त्याला सगळं दिसतं ते त्यावेळेला. माझ्यासाठी कोण काय काय करायला तिथे सगळं बाहेर असतं रोडला. ते एक मोठी गंमतच आहे. रोडवरती असतं ते करोडो रुपयाचा बंगला आणि आश्रम बाहेरच, बाहेर पलंग आणि उचलायची लई गडबड करतात. त्याची अपेक्षा असते मला सर्वांनी पूजा करावी, माझी शेवटची तरी माझ्या येऊन बोलावं, माझ्याशी मला भावना व्यक्त कराव्या. मृत्यूनंतरही खूप मोठा देवा देता येत असतो. प्रसव मोडावा म्हणून मोडतात परमार्गात प्रसव. आता नाही, पूर्वीच्या काळात मोडतात, आताही मोडतात. उजळतेला ज्याचा धर्म आहे. आपल्याला काय करायचं म्हणतात, जोडून काय घ्यायचे, पण त्यावेळेला तो प्रसव मोडला तर बरं.
म्हणजे मोडला तर त्यानं मोडला पाहिजे ना जाताना. अंतकाळेच मामेव. तो बघत राहतो बिचारा. स्मशानात जातो, स्मशानातून परत मठात येतो. मठात मग तुझा काय कार्यक्रम चालू आहे बरं असा. असं काय बर, ठीक आहे. आणि मग ते आचार्य सरल्यानंतर तो आश्रम उदास, ती प्रगती थांबते. म्हणजे सगळं काय गोष्टी झाल्या तिथली प्रसन्नता घेऊन गेले ते, सोबत गेली. म्हणून एखाद्या व्यक्तीचा काळ खूप मोठा असतो, ते गेले की सगळा अंधारात मार्ग फुटून जातो. हे कुत्रे हाकतात तिथे, बाबा आले अवघड काम, गेली निघून प्रसन्न. कठीण आहे. म्हणून असा हा मृत्यू आणि असे हे भांडारे काळ, आणि हा त्यांचा हेतू इथे पूर्ण होतो.